लक्ष द्या विद्यार्थी आपण बघणार आहोत या ठिकाणी केमिस्ट्रीचा टॉपिक बघणार आहोत मेटल्स आणि नॉन मेटल्स. तर मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी सोबतच नॉन मेटल काय असतं त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी, आणि एक तिसरा पॉईंट मेटलाइट्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर केमिस्ट्रीचा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर या ठिकाणी डिस्कस करणार. मित्रांनो आपण बेसिक पासून घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीपासून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, सो चला सुरुवात करूया आपण. चॅप्टरचं नाव आहे आपल्याकडे मेटल्स आणि नॉन मेटल्स. ठीक आहे, तर पहिली गोष्ट एलिमेंट काय असतं. ठीक आहे, आपण स्टार्टिंग म्हणून करणार आहोत, एलिमेंट पासून स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स. ठीक आहे, एलिमेंट हे तीन टाईपचे एलिमेंट्स आहेत. किती टाईपचे एलिमेंट्स आहेत? तीन टाईपचे एलिमेंट्स आहेत. पहा कोणकोणते तीन टाईपचे एलिमेंट्स आहेत. पहिला एलिमेंट्स आहे मेटल. पहिला जो आहे कुठला आहे? मेटल्स. ठीक आहे, पहिला कुठला आहे? मेटल. आपल्या चॅप्टरचं नावच आहे. पहिला जो एलिमेंट आहे तो आहे मेटल्स. दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे नॉन मेटल्स. ठीक आहे, जे आपल्या ठिकाणी चॅप्टर मध्ये डिस्कस करायचा आहे. आणि तिसरा एलिमेंट जो आहे मेटलाइट्स. ठीक आहे, तर एकूण एलिमेंट्स किती आहेत? तीन एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, किती टाइप्स आहेत? तीन टाइप्स आहेत एलिमेंटचे. ठीक आहे, कोणकोणते? मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. हे तीन टाइपचे काय आपल्याकडे एलिमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, क्लिपपर्यंत आता विचारलं एलिमेंट्स काय किंवा एलिमेंट किती टाइपचे आहेत, तर तीन टाइपचे एलिमेंट्स आहेत. मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. आता नेमकं एलिमेंट कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स. ठीक आहे, सुरुवात आपण इथंच करणार आहोत. एलिमेंट काय आहे तर. ठीक आहे, तर लक्ष द्या इकडं एलिमेंट्स काय, नंतर आपण मेटलकडे जाऊया. ठीक आहे, सो एलिमेंट काय लक्ष द्या इकडं. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट. ठीक आहे, तर एलिमेंट विचारलं तीन टाईपचे एलिमेंट कोणकोणते आहेत? मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. तर त्यामध्ये एलिमेंट कोणाला म्हणायचं, एलिमेंट काय असते ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार पहिले. ठीक आहे, तर व्हॉट इज एलिमेंट? द एलिमेंट इज दोज सबस्टन्स. एलिमेंट इज दोज सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू द सिंपल सबस्टन्स बाय एनी केमिकल रिएक्शन. एलिमेंट जो आहे अशा टाईपचा सबस्टन्स आहे किंवा असा एक मटेरियल आहे. ठीक आहे, जो ब्रेकडाऊन होत नाही. ठीक आहे, कशामध्ये? एखाद्या सिंपल सबस्टन्समध्ये आणि कुठली केमिकल रिएक्शन यूज करता. ओके, दॅट इज नोन ॲज एलिमेंट्स. ठीक आहे, व्हॉट इज एलिमेंट? एलिमेंट दोज सबस्टन्स which cannot broken down into the simple substance by any chemical reaction. That is known as elements. याला काय म्हणणार आपण? एलिमेंट. तर क्लिअर एलिमेंट. व्हॉट इज एलिमेंट? असा सबस्टन्स जो विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू द सिंपल सबस्टन्स बाय एनी केमिकल रिएक्शन. दॅट इज नोन ॲज एलिमेंट. त्याला आपण काय म्हणणार? एलिमेंट. आणि हे एलिमेंट किती टाईपचे आहेत? तीन टाईपचे. पहिला मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. आपल्याला तीन स्टेप बाय स्टेप त्या चॅप्टरमध्ये पाहायचे आहे. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे मेटल्स. याला काय पाहायचं आहे? मेटल्स पाहायचं आहे. ओके, मेटल्स प्लस मेटलच्या काय पाहिजे? फिजिकल प्रॉपर्टी. काय पाहिजे? फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, मेटल्स काय आणि मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत हे आपल्याला ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मेटल काय, तर व्हॉट इज मेटल्स? कोणकोणते मेटल्स आहेत? आपण आपल्या डेली लाईफमध्ये किती मेटल यूज करतो? खूप सारे मेटल्स आहेत. आपण डेली लाईफमध्ये मेटल आणि नॉन मेटल यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल आयरन मेटल आहे, गोल्ड हा एक मेटल आहे, सिल्वर हा एक मेटल्स आहेत. असे आपण आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे मेटल्स आहेत जे आपण काय करतो? यूज करतो. ठीक आहे, हे झाले मेटल. सोबतच आणखीन काही मेटलचे तुम्हाला एक्झाम्पल माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नॉन मेटलचे एक्झाम्पल. नॉन मेटल जो आहे हा तीन स्टेटमध्ये आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तिन्ही स्टेटमध्ये फाउंड होतो नॉन मेटल. तर नॉन मेटलमध्ये पहिला कार्बन झाला, सल्फर झाला,
फॉस्फरस झालं, ब्रोमिन झालं, ठीक आहे. हे पूर्ण काय आहेत आपले नॉन मेटल्स आहेत, ठीक आहे. आणि यांच्याकडे डिस्कस करायचं. फर्स्ट प्रॉपर्टी आहे मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. तर तुम्हाला पहिली गोष्ट माहिती पाहिजे, मेटल्स आर द हार्ड, ठीक आहे. मेटल जे आहेत हे काय असतात, हार्ड असतात, लस्टर्स असतात, खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत. आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. पण काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत आपण डिस्कस करणार आहोत. कोणकोणत्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहेत त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे. ओके, बघा किती प्रॉपर्टी या ठिकाणी मी पाहणार. त्या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टी, ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ मेटल, ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ मेटल, मेटलच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करू, ठीक आहे. तर एकूण 9 ते 10 प्रॉपर्टी आहेत ज्या आपण स्टेप बाय स्टेप जे आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करणार, ठीक आहे. तर पहिली प्रॉपर्टी जी आहे फिजिकल स्टेट, पहिली कुठली आहे फिजिकल स्टेट, दुसरी कुठली आहे लस्टर, तिसरी कुठली आहे, त्यानंतर तिसरी जे सांगू शकतो आपण ती म्हणजे कुठली डक्टिलिटी, चौथी मेलेबिलिटी, पाचवी कंडक्शन्स ऑफ हीट, कंडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर सोनॅरिटी, ठीक आहे. आणि अशा भरपूर प्रॉपर्टी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप याठिकाणी पाहूया, ठीक आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, पहिली प्रॉपर्टी काय, पहिली प्रॉपर्टी घेऊया फिजिकल प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, ठीक आहे. मेटलची पहिली प्रॉपर्टी कुठली आहे फिजिकल प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी कुठली आहे लस्टर, दुसरी प्रॉपर्टी कुठली आहे लस्टर, ओके. तिसरी प्रॉपर्टी कुठली आहे मित्रांनो, तिसरी प्रॉपर्टी कुठली आहे, पहिली फिजिकल प्रॉपर्टी, दुसरी लस्टर, तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही कुठली म्हणू शकता या ठिकाणी डक्टिलिटी, ठीक आहे, डक्टिलिटी. चौथी प्रॉपर्टी मेलेबिलिटी, कुठली मेलेबिलिटी, ठीक आहे. यावर स्टेप बाय स्टेप एक एक आपण बघणार आहोत. डक्टिलिटी काय आहे, फिजिकल स्टेट काय असेल ही सर्व याठिकाणी डिस्कस करणार, ठीक आहे. पण लक्षात घ्या कोणकोणत्या प्रॉपर्टी आहे. पाचवी प्रॉपर्टी, ठीक आहे, हार्डनेस, ठीक आहे. ठीक आहे, थोडंसं मागं पुढे होऊ शकते, खाली वर चालते, काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. पाचवी प्रॉपर्टी हार्डनेस. सहावी प्रॉपर्टी कुठली आहे, सहावी प्रॉपर्टी आहे कंडक्शन्स ऑफ हीट, कुठली आहे कंडक्शन्स ऑफ हीट. सातवी प्रॉपर्टी कंडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, कुठली आहे कंडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे. आठवी प्रॉपर्टी डेन्सिटी, आठवी प्रॉपर्टी काय डेन्सिटी, ठीक आहे. नववी प्रॉपर्टी काय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, कुठली आहे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, मी शॉर्टमध्ये देतो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. दहावी प्रॉपर्टी या ठिकाणी कुठली आहे विद्यार्थी, तर दहावी प्रॉपर्टी आहे सोनॅरिटी. दहावी प्रॉपर्टी कुठली आहे सोनॅरिटी, ठीक आहे. एवढे आपल्याला कॉम्प्लेक्स प्रॉपर्टी पाहिजे. तर या प्रॉपर्टी ज्या आहेत, या प्रॉपर्टी मेटलच्या ज्या असतील त्याच प्रॉपर्टी नॉन मेटलच्या त्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. कम्पेअरमध्ये आपण मेटलच्या प्रॉपर्टी आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी डिस्कस करत राहतो, ठीक आहे. तुम्हाला मेटलच्या प्रॉपर्टी समजल्या तर नॉन मेटलच्या प्रॉपर्टी समजायला सोपं होईल, काही अवघड नाही त्यामध्ये. बस ज्या मेटलच्या असतील त्याच्या अपोजिट करायच्या, त्या अपोजिट म्हणजे कुठल्या असेल नॉन मेटलच्या. पण त्या अगोदर तुम्हाला मेटलच्या प्रॉपर्टी काय त्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर एकूण 10 प्रॉपर्टी आहेत. 10 प्रॉपर्टी कोणकोणत्या प्रॉपर्टी आहे, पहिली फिजिकल स्टेट, दुसरी लस्टर, तिसरी डक्टिलिटी, पाचवी मेलेबिलिटी, पाचवी हार्डनेस, सहावी कंडक्शन्स ऑफ हीट, त्यानंतर कंडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर डेन्सिटी, त्यानंतर सोनॅरिटी. ह्या एकूण 10 प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. आता यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत मेटलमध्ये आणि नॉन मेटलमध्ये काही एक्सेप्ट कंपाऊंड असतात, ठीक आहे. कारण माझ्या एका हाताचे 5 बोटं सारखे आहेत का, नाही आहेत, तुम्ही चेक करा आहेत का, नाही आहेत, कुठलेच 5 बोटं सारखे नसतात. तर त्याच पद्धतीनं मेटल आणि नॉन मेटलमध्ये ज्या काही मेटलच्या प्रॉपर्टी आहेत, ज्या काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी आहेत, ह्या सर्व मेटलला, सर्व एलिमेंटला लागू पडतील असं कारण नसतं, ठीक आहे. त्यामध्ये काही एक्सेप्ट असतात, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं मित्रांनो. तर बेसिकपासून चॅप्टर आपण घेणार मित्रांनो. तर हा तुम्हाला टॉपिक करायला घ्यावं, लक्षात घ्या अगोदर मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय हे आपण डिस्कस करतो. पण पहिल्या एलिमेंट काय आणि एलिमेंटचे 3 टाईप्स कोणकोणते, मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स, ठीक आहे. तर मेटल काय असतं, मेटल हे हार्ड असते आणि लस्टर असतात, तर याच्या अपोजिट नॉन मेटल असतील, ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण या 10 प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. पहिली कुठली आहे, पहिली प्रॉपर्टी कुठे मित्रांनो फिजिकल स्टेट, ठीक आहे. फिजिकल स्टेट, ठीक आहे. तर पहिली प्रॉपर्टी काय सांगतोय, ऑल द मेटल्स आर एक्झिबिट इन सॉलिड स्टेट.
सर्व मेटल जे आहेत हे कुठल्या स्टेटमध्ये आहेत, सॉलिड स्टेटमध्ये आहे. सर्व मेटल कुठले असेल, सोडियम, पोटॅशियम, जेवढे एलिमेंट्स आहेत, गोल्ड, सिल्वर, आयरन, कॉपर, ठीक आहे, सर्व कुठले आहेत, फिजिकल स्टेटस कुठले आहे, सॉलिड आहेत, हार्ड असतील. बट एक्सेप्ट 2 एलिमेंट असे आहेत जे लिक्विड स्टेटमध्ये आहेत. पहिला पॉईंट कुठला असेल, ऑल एलिमेंट्स किंवा ऑल द मेटल्स आर एक्झिबिट्स इन सॉलिड स्टेट. प्रत्येक एलिमेंट जे आहेत, मेटल जे आहेत, ते कुठं असतील, सॉलिड स्टेटमध्ये असतील. बट एक्सेप्टमध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. कोणकोणते एक्सेप्शन्स आहेत जे लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होते. एक्सेप्ट 2 एलिमेंट जे आहेत हे लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होते. पहिला एलिमेंट जो लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतो तो म्हणजे मर्क्युरी, आणि दुसरा जो आहे तो आहे गॅलियम. 2 एलिमेंट आहेत. पहिला कुठला आहे, गॅलियम, आणि दुसरा जो आहे म्हणजे कुठला, मर्क्युरी. हे 2 मेटल्स आहेत आणि हे 2 मेटल लिक्विड स्टेटमध्ये फाउंड होतो. आणि गॅलियमचा सिम्बॉल विचारला तर Ga, आणि मर्क्युरीचा जर विचारला तर Hg हे सिम्बॉल लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द मेटल. ही तुमची काय असेल, पहिली प्रॉपर्टी आहे कशाची, मेटलची. ओके. सेकंड प्रॉपर्टी काय, तर सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली मी, लस्टर. सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली या ठिकाणी, लस्टर. त्याला मग दुसरा प्रॉपर्टी केली आपण. पहिली प्रॉपर्टी झाली फिजिकल स्टेट, दुसरी प्रॉपर्टी लस्टर. ऑल द मेटल आर शाईन, दे हॅव लस्टर. ठीक आहे. सर्व मेटल्स काय आहेत, लस्टर्स आहेत. ठीक आहे. मेटल, ऑल मेटल किंवा मेटल शोज लस्टर. ठीक आहे. मेटल काय आहेत, लस्टर्स आहेत, किंवा या आर शाईन. मेटल्स काय आहेत, शाईन्स आहेत. ठीक आहे. ह्या 2 प्रॉपर्टी लक्षात ठेवा मित्रांनो. बाकीच्या 8 प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल मित्रांनो तर हे चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ही तुमच्यापर्यंत मिळेल आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओपर्यंत पोहोचा मित्रांनो. ठीक आहे. तर जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. ठीक आहे. आणि तुम्हाला ॲन्सर जे आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये कोणकोणते नॉन मेटल्स आहेत हे सुद्धा कॉमेंट्स करा. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला 8 प्रॉपर्टी जे आहेत त्या ठिकाणी बघणार मित्रांनो.